नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मुकेश कुमार रूपलाल रहांगडाले, विषय सहाय्यक सामाजिक शास्त्र, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गोंदिया। आज आपण वर्ग चौथा अंतर्गत विषय परिसर अभ्यास भाग 1 मधील घटक 17 माझी जडणघडण याविषयी माहिती बघणार आहोत। सांगा पाहू। विद्यार्थी मित्रांनो, इथे काही चित्रे दिलेली आहेत, त्यांचे नीट निरीक्षण करा। या चित्रांमध्ये तुम्हाला काय दिसते तर बघा, पहिल्या चित्रात आई मुलाला जेवू घालत आहे, दुसऱ्या चित्रात बाबा मुलाला सायकल चालवायला शिकवत आहेत, तिसऱ्या चित्रात आजी मुलांना गोष्ट सांगत आहे, चौथ्या चित्रात आई स्वयंपाक करत आहे आणि त्याचे निरीक्षण ती मुलगी करत आहे, आणि शेवटच्या चित्रात बाबा म्हैस धुत आहेत आणि मुलगा पण त्यांना मदत करत आहे। या चित्रांतील छोटी मुले मोठ्या माणसांकडून काय शिकत आहेत तर बघा, या सर्व कृती आपण बघितलेल्या आहेत। या सर्व कृतीची शिकवण मुलांना मिळत आहे। लहानाचे मोठे होताना आपण अनेक छोट्या मोठ्या गोष्टी शिकत जातो, त्यातून आपल्या सवयी घडत जातात, आपल्या आवडीनिवडी ठरत जातात, हळूहळू आपले विचार पक्के होऊ लागतात। यालाच आपली जडणघडण होणे असे म्हणतात। तुम्ही तुमचे लहानपणाचे फोटो बघितले असतील, तुम्ही रांगायला लागलात, चालायला शिकलात, बोलायला शिकलात, दात कसे घासायचे, आंघोळ कशी करायची, न सांडता कसे जेवायचे, मोठ्या माणसांशी कसे वागायचे, यासारख्या साध्या साध्या गोष्टींपासून कितीतरी गोष्टी तुम्ही शिकलात। शाळेचे दप्तर कसे भरायचे, सायकल कशी चालवायची, मोबाईलवरचा खेळ कसा खेळायचा, गाई गुरांना चारा कधी द्यायचा, दुकानातून वाहन सामान कसे आणायचे, अनोळखी लोकांशी कसे वागायचे, अशी खूप मोठी यादी आपल्याला करता येईल। या सगळ्या गोष्टी तुम्ही कशा शिकलात, या गोष्टी तुम्हाला कोणी शिकवल्या तर विद्यार्थी मित्रांनो, या सर्व गोष्टी तुम्ही मोठ्यांचे निरीक्षण करून स्वतः कृती करून शिकलेल्या आहात आणि त्या आपण आपसूचकत करत जातो। माहित आहे का तुम्हाला, सिंहाचा बछडा शिकार करायला कसा शिकतो? शिकार करून आपले पोट कसे भरायचे हे सिंहाच्या बछड्याला जन्मजातच माहीत नसते। शिकार कशी करायची हे त्याला त्याची आई आणि कळपातील इतर सिंहिणी शिकवतात। 2 आठवड्यांचे होईपर्यंत बछडे खूप नाजूक असतात, ते आपले डोळेही उघडत नाहीत, त्यामुळे त्यांची आई त्यांना सगळ्यांपासून लपवून ठेवते। बछडे 8 आठवड्याचे झाले की ती त्यांची कळपातील इतरांशी ओळख करून देते। बछड्याची काळजी मग कळपातील सगळ्या सिंहिणी घेऊ लागतात। 3 महिन्यांच्या होईपर्यंत सगळ्याजणी त्याचे लाड करत असतात। त्यानंतर त्याचे शिकारीचे प्रशिक्षण सुरू होते। शिकार करण्यात पारंगत होण्यासाठी 2 ते 3 वर्षाचा काळ जावा लागतो। आई वडील आणि नातेवाईक यांच्याकडून यातल्या खूपशा गोष्टी तुम्ही शिकला असाल। आई वडील आपले बोट धरून आपल्याला चालायला शिकवतात, वागण्या बोलण्याची पद्धत सांगतात, चूक झाली तर ती कशी सुधारायची ते सांगतात, आपण एक चांगला माणूस व्हावे असे त्यांना वाटत असते। आपल्याला चांगल्या सवयी लागाव्यात म्हणून आपली प्रेमाची माणसे धडपडत असतात। आजी आजोबा काका मामा मावशी आत्या यासारख्या जवळच्या नातेवाईकांनाही आपल्याबद्दल आपुलकी असते। त्यांच्याकडून आपण खूप गोष्टी शिकतो। स्वतःची कामे स्वतः कशी करावीत हे जवळची माणसे शिकवत असतात। या गोष्टी ज्यावेळी आपण व्यवस्थित करू लागतो तेव्हा सगळेजण आपले कौतुक करतात, आपण मोठे झालो असे सगळेजण म्हणू लागतात। माहित आहे का तुम्हाला, हाली रघुनाथ बरफ किंवा समीप अनिल पंडित ही नावे तुम्ही ऐकली आहेत का? हाली ही ठाणे जिल्ह्यातील शहापूर या तालुक्यातील मुलगी आहे। हालीने आपल्या मोठ्या बहिणीला बिबट्याच्या तावडीतून सोडवले। समीपने गोठ्यात दावणीला बांधलेल्या म्हशीची आगीतून सुटका केली। त्याबद्दल या दोघांनाही जानेवारी 2013 मध्ये प्रधानमंत्री यांच्या हस्ते राष्ट्रीय वीरता पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला। सांगा पाहू, तुमच्या आईवडिलांकडून आणि नातेवाईकांकडून तुम्ही कोणकोणत्या गोष्टी शिकलात? विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमच्या आईवडिलांकडून आणि तुमच्या इतर नातेवाईकांकडून ज्या ज्या गोष्टी शिकल्या असाल त्या गोष्टी तुम्हाला तुमच्या नोंदवहीत नोंद करून ठेवायच्या आहेत। त्यांची एक यादी तयार करा आणि या गोष्टी तुम्ही कशा शिकलात ते विचार करा। माहित आहे का तुम्हाला, बाबा आमटे यांनी समाजसेवेत संपूर्ण आयुष्य घालवले। कुष्ठरोगी दृष्टीहीन अपंग लोकांच्या स्वतःच्या पायावर उभे करणे हे त्यांच्या आयुष्याचे ध्येय होते। या कार्यात त्यांच्या पत्नी साधनाताई यांनी त्यांना मुलाची साथ दिली। त्यांची मुले आणि सुना यांनी त्यांचे कार्य पुढे चालू ठेवले। आता त्यांची 3री पिढी देखील या कार्यात आपले योगदान देत आहे। आई वडील आजी आजोबा यांचे अनुकरण करत समाजसेवेचे कार्य पुढे चालू ठेवायचे हे उदाहरण किती प्रेरणादायी आहे ना। शाळेतील पालक शिक्षक सभेला पालक आले आहेत, ते एकमेकांशी काय बोलत आहेत ते बघा। रेणुकाची आई म्हणते, आधी जेवताना रेणुका उसळी खात नव्हती,
शाळेत जायला लागल्यापासून ती सर्व जेवण व्यवस्थित जेवते. झोयाची अम्मी काय म्हणते बघा. झोया, शिल्पा आणि गेल यांच्या मैत्री झाल्यापासून तिघीजणी रोज संध्याकाळी सायकल चालवतात, त्यामुळे तिघींचाही छान व्यायाम होते. प्रथमेशचे बाबा काय म्हणतात बघा. सलमान, बोमन आणि प्रथमेशची मैत्री झाल्यापासून प्रथमेश न कंटाळता गणिताचा अभ्यास करायला लागलाय. हे बघा, काही गोष्टी आपण मित्रांकडूनही शिकत असतो असे या चित्रावरून, या संवादावरून आपल्याला जाणवते. सांगा पाहू, तुम्हाला तुमच्या मित्र आणि मैत्रिणींच्या कोणती गोष्ट आवडते, कोणती गोष्ट आवडत नाही, या बाबी तुम्हाला नोंद करायच्या आहेत. तुम्हाला तुमच्या मित्रमैत्रिणीकडून कोणत्या गोष्टी शिकाव्याशा वाटतात, या सुद्धा गोष्टींची तुम्हाला नोंद करायची आहे. मित्र मैत्रिणीप्रमाणेच सभोवतालच्या परिसरातील माणसांचाही आपल्यावर प्रभाव पडत असतो. शेजाऱ्यांशी आपला रोजचाच काही ना काही संबंध येत असतो. एकमेकांचे वागणे, बोलणे, जेवण्या खाण्याच्या पद्धती आपण जवळून पाहत असतो. त्यांचा आपला जडणघडणीवर परिणाम होत असतो. आपल्यापेक्षा वेगळ्या ठिकाणावर आलेले लोक जर शेजारी राहत असतील तर त्यांच्याकडील खाद्यपदार्थ, त्यांचे वेगळे सणवार याबद्दल सहजच माहिती मिळते. यातून आपली विविधतेची ओळख होते. आपण काय शिकलो? विद्यार्थी मित्रांनो, या पाठातून आपण लहानाचे मोठे होताना आपण ज्या गोष्टी शिकतो त्यातून आपली जडणघडण होते. आपल्या जडणघडणीत आपले आईवडील, जवळचे नातेवाईक महत्त्वाची भूमिका बजावतात. आपल्या मित्रमैत्रिणी आणि शेजारी पाजारी यांच्याकडूनही आपण काही ना काही शिकत असतो. आपल्यावर जाणीवपूर्वक केलेल्या संस्कारातून आपण शिकतो. आपल्या अवतीभोवती बघूनही आपण शिकत असतो. धन्यवाद मित्रांनो.